माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके आपल्यासोबत आहेत. दादा, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू झालेली प्रक्रिया, नेमकं आपल्या मतदारसंघात कोणत्या कोणत्या नगरपालिका आहेत आपण बघायला गेलं तर माजलगाव आणि धारूरसाठी तुम्ही स्वतः लक्ष देतात, काय परिस्थिती आहे? हे आता निवडणूक आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विधानसभेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्यांना कुठंतरी मान सन्मान आणि काम करण्याची संधी मिळण्याची ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माजलगाव आणि धारूर या दोन्ही ठिकाणी आम्ही गेल्या 10 दिवसापासून सातत्यानं बैठका, मुलाखती, चर्चा, योग्य उमेदवार कोण आहेत त्याची चाचपणी या गोष्टी करत करत शेवटी आम्ही निर्णय प्रक्रियेत आलो आणि आम्ही माजलगावसाठी नगराध्यक्षपदासाठी आणि 13 वॉर्डामधील 26 उमेदवार निश्चित केले. त्याचप्रमाणे धारूरमध्ये नगराध्यक्ष 1 आणि 20 नगरसेवक अशा पद्धतीनं आम्ही आमचा निर्णय जाहीर केलेला आहे. आज छाननी आहे, छाननी पार पाडलेली आहे. आता काही 1-2 ऑब्जेक्शन आहेत, त्याच्या बाबतीत 2:30-3 वाजता काहीतरी निर्णय होईल आणि ही उद्यापासून प्रचाराची राळ उठवली जाईल. आपण जर बघायला गेलं तर बीडमध्ये बहुतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट. अंबाजोगाईत मात्र एक आहे आणि युतीचं मात्र कुठंतरी सगळीकडंच चित्र नाही आहे. नेमकं काही कशामुळे झालं असावं? नाही, त्याचं प्रमुख कारण आहे की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे 2च पक्ष प्रमुख आहेत आणि आता महायुतीमध्ये हे 2 पक्ष एकत्र आहेत. तर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जर युती झाली असती तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी झाली असती. आता निवडणुकीमध्ये जरी युती नाही झाली तर निवडणुकीच्या नंतर महायुती एकत्र येऊन कारभार करील अशी मला खात्री आहे. आणि ज्या पक्षाला ही आपसातली मैत्रीपूर्ण लढत आहे, भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा आमचा पक्ष असेल, ह्याच्यामधली ही मैत्रीपूर्व लढत आहे. त्याच्यामुळं आता ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला सामोरं जायचं आहे आणि मला खात्री आहे की या दोन्ही आमच्या मतदारसंघातल्या नगरपरिषदा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येतील. आता उमेदवाराची जरी तुलना केली तरी निश्चितपणानं आमचे उमेदवार सरस आहेत, प्रबळ आहेत, लोकांना ते निश्चित पसंत पडतील अशी परिस्थिती आहे. परळीमध्ये बघायला गेलं तर बहीण भावांची युती झालेली आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची. मात्र बीडमध्ये कुठंच युती होऊ शकली नाही. ह्याला काय कारण असावं? आता खरं म्हणजे परळीमध्ये कशी युती झाली, बऱ्याच 15-20 वर्ष एकमेकाशी भांडल्यानंतर ते एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. आता युती झाली ही चांगली गोष्ट आहे. कुठंतरी बहीण भावाचं एकत्रित येणं हे मनाला आनंद देणार आहे आणि इतर ठिकाणी आता मित्र म्हणून लढायचं आहे. त्याच्यामुळं काही त्याच्यामध्ये फारसं मोठं नाही आहे. महाराष्ट्राचं चित्र तुम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी असं महायुतीतले एकमेकाच्या समोर उभे आहेत. काही ठिकाणी अंबाजोगाईसारखी शरद पवार आणि अजित पवारांची युती झाली आहे. कुठे भाजपचे युती झाली आहे, कुठं भाजप राष्ट्रवादीची युती झाली आहे. हे स्थानिक परिस्थितीवरती अवलंबून आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काही फारसं वेगळं राजकीय बघण्याचं कारण नाही. हे या निवडणुकीपुरते ह्या सगळ्या परिस्थित्या निर्माण झाल्या, त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाने आपापला निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकपदी नियुक्ती झाली आहे, कसं बघता याच्याकडे? चांगली गोष्ट आहे. ते चांगले वक्ते आहेत, प्रभावी नेते आहेत, तेव्हा त्यांना संधी मिळाली ह्याच्याबद्दल एक बीड जिल्ह्यातला त्यांचा सहकारी म्हणून मला आनंद आहे. त्यांची सभा आपण माजलगावसाठी ठेवणार आहोत का? माजलगाव आणि धारूरसाठी फक्त अजितदादाची सभा आम्ही मागितलेली आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं आम्हाला पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत, शहराच्या अपेक्षा आहेत. त्याच्या दृष्टिकोनातून काही ते जाहीरपणाने बोलले तर आम्हाला जिंकायला मदत होणार आहे. जशी परळीला युती झाली तशी युती बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ शकली असती का?
नाही, ते बीड जिल्ह्याचं मी काही सांगू शकत नाही, परंतु माजलगावमध्ये हे दोन प्रबळ पक्ष आहेत, दावेदार आहेत. आता मागच्या निवडणुकीमध्ये धारूरला भाजपचा नगराध्यक्ष होता, तेव्हा आम्ही कुठल्या तोंडाने त्यांना नगराध्यक्षपद सोडा म्हणायचं, किंवा इथंही त्यांच्या आघाडीचा उमेदवार होता, त्याच्यामुळं ते, आणि मी आमदार आहे, त्याच्यामुळं मला साहजिकच वाटणं साहजिक आहे की नगर परिषदेमध्ये आमच्या लोकांची सत्ता यावी, जेणेकरून आमदार आणि नगरपालिका एकत्रित येऊन काम करतील. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, त्याच्यामुळं निधी मिळायला कुठली अडचण होणार नाही. केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे. अशा पद्धतीनं गल्ली ते दिल्ली एका विचाराचं सरकार असलं पाहिजे, आणि त्यामुळं विकास साध्य होणार आहे. तर नक्कीच आपण बघितलं तर ही जी निवडणूक आहे ही स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे आणि त्यांना न्याय मिळावा हाच प्रयत्न असणार असल्याचं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, माजलगाव, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.